नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक येथे जन आक्रोश आंदोलन पाहायला मिळाले. पक्षाचे उपनेते दत्ताजी गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते, प्रथमेश गीते यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बघूया त्या आंदोलनाची काही क्षणचित्र. हातवर करा ना. आज आंदोलन झालेलं काय सांगणार? जे मंत्री विधानसभेपासून नोंदी घेतात त्या मंत्र्यांचा आज निषेध करण्यात आलेला आहे. युवा सेनेच्या वतीने कडक असा निषेध करण्यात आलेला आहे. आणि हे जे माणिकराव कोकाटे यांना हे चांगली रम्मी खेळतात याच्याबद्दल क्रीडा मंत्री हे उत्कृष्ट असं खातं त्यांनी अजून जुगार खेळावी आणि आमच्यासारख्या युवकांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. शेतकऱ्यांची कर्जमाफी तर काही केली नाही, पण रम्मी खेळून त्यांनी एकदम व्यवस्थित दाखवली. त्याच्यामुळे युवा सेनेच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे. सचिन सर काय सांगणार? नाचलेले लोक नाचलेले लोक रमी घेतात. कसले स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि दारिद्र्य आलं विधिमंडळात. जो माणूस रमी खेळतो त्याला क्रीडा मंत्री केलं जातं. अत्यंत निंदनीय आणि पाय उतार झालेलं. जनतेला काय म्हणता येईल, माझ्या महाराष्ट्राचा अपमान केला या माणसाने. अशी लोक मंत्रिमंडळात आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये रमी खेळले जाते, मारामार केली जाते. या लोकांनी महाराष्ट्राची खरी गद्दारी केलेली आहे. जनतेच्या मतदानाचा पवित्र हक्काचा अपमान केलेला आहे. आणि आज या जन आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं यांची जागा दिसणार. थोडे दिवस थांबा. फडणवीस हे निवडणूक आयोगाचे पीए आहे का, सेक्रेटरी आहे का, प्रवक्ते आहे का? तिकडं राहुल गांधींनी मतदार याद्यांचा घोळ काढला, डोळ्यात तेल घालून एवढा जीव काढला आणि हा निवडणूक आयोग तोड बंद करून बसला. तिकडं उपराष्ट्रपती धनखड यांना राजीनामा द्यायला भाग पाडला. पहिले उपराष्ट्रपती ज्यांनी काय म्हटलं, अरे दरवर्षी शेतकऱ्यांचं आंदोलन चालतं, तर उपराष्ट्रपती गायब आहे, कुठे गेले? यांना याचे अवकाश दिसणार, लक्षात ठेवा. आणि पूर्ण मीडिया दाबलेला आहे देशातला, तरी सुद्धा माझ्या नाशिकचा मीडिया राष्ट्रव्यापी काम करतोय. प्रामाणिक मीडिया आहे माझ्या नाशिकचा. यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. एस मराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.